पॅन्ट ठेवू? हो 3 2 1 अरे माहिती की तुम्हाला सगळं. किती लागणार आहे तेल? टाका अजून थोडस जास्तच लागेल ते. पहिलवान अंगाला लावतो तेवढं तेल तेवढं टाकतो. ते. मला पण लहानपणी असं वाटायचं मी पहिलवान व्हावं. हो का, मग काय झालं? आम्ही सारे खवय्ये करायला लागलो, छाती आत गेली पोटच बाहेर आलं. पहिलवानगिरी मी कॅन्सल केली. चला काय करूया आता? गोळूया हे. शेव समजा नाही लावली तर काय? शेवयांचा चुरा, शेवया आपण खातो ना, शेवयाचा भात वगैरे. पण समजा काहीच नाही लावलं तर काय? सर रवा पण लावू शकतो, असं काही नाही. आणि नाही पण लावलं तरी चालेल, असं काही तेच नाही. मी पहिल्यांदा हो विचारलं. सर, नाही लावलं तरी चालू शकतं, असं काही नाही. शालो फ्राय किंवा तळू पण शकतो, बरं, डीप फ्राय पण करू तुमच्या शकतो. धांदलीला सलाम आहे. पण तुमच्या पुढे एवढं तुमचे fast साहेब राहतं गप्पच का, बसत सर? असतील ना? नाही सर. तुम्हाला नाही. गप्पा मारायला खूप आवडतं? खूप. इंटरनेट वापरता की नाही? हो मैत्रिणींचा ग्रुप वगैरे? खूप सर. हो खूप ग्रुप आहे, 4-5 ग्रुप आहेत. सगळी असल्यामुळे हे पौष्टिक आहे. एकदम आणि शालो फ्राय केलं, शेव लावली की त्याला जरा एक कुरकुरीतपणा पण येतो आणि जरा चमचमीत खाल्ल्याचा आनंदही मिळतो. सर. आणि आजकाल कसं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पण हे एकदम चांगला चांगलं पदार्थ आहे. चांगला. आणि शिवाय काय, चहाचा कप घेतला, बस. कंदरोल तयार हो. केले तर संध्याकाळ आपली चालेल. आउटस्टँडिंग होईल. हो. चला खवय्यांनो, कंदरोल आता रंग बदलायला लागलेले आहेत. असे कंदरोल आपण घरात करून पाहायलाच पाहिजेत. जरा संध्याकाळ जरा छान फ्रेश होईल, हॅपनिंग होईल. कंदरोल साठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कंद रोल 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: रताळं 1, सुरण 6 ते 7 तुकडे, अळूकंद 5 ते 6, गाजर 2 ते 3, बटाटा 2, पोह्याची पूड 2 चमचे, कुरमुऱ्यांची पूड 2 चमचे, बारीक शेवेचा चुरा 1 वाटी, हिरवी मिरची 3, आलं 1 इंच, लसूण 5 ते 7 पाकळ्या, कोथिंबीर आवडीनुसार, पांढरे तीळ 1 चमचा, धणेपूड पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जिरेपूड पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम सगळी कंदमुळं वाफवून घ्या. एका बाउलमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची चटणी तयार करून घ्या. आता एका बाउलमध्ये वाफवून सालं काढलेली कंदमुळं कुस्करून घ्या. त्यात कुरमुऱ्यांची पूड, पोह्यांची पूड, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. आता हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची चटणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रणाचे छोटे रोल तयार करून घ्या. हे रोल बारीक शेवेच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्या आणि पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या. कंद रोल तयार.